1999 ची गोष्ट आहे. 99 संपत आलं होतं हं, आणि हं. सहज एकदा अशी ॲडव्हर्टाइज दिसली अभिजित प्रतिष्ठानची. आणि हं, तिथे हं. माझी बहीण ते एक पॅम्पलेट लिफलेट घेऊन आली. "अगं तुला हौस आहे ना ज्योतिषशास्त्र बघायचंय ना, बघ ना इथे. हा एक क्लास आहे." म्हटलं ठीक आहे आपण जाऊया. आणि तो आमचा भाग्याचा दिवस होता असं आम्ही म्हणू, की सगळे दिग्गज तिथे होते आणि ते भाग्याच्या व्यवस्थापनाबद्दलच बोलत होते. बरं. आता इतक्या वर्षापूर्वी एवढं काही अंदाज नव्हता. नातेसंबंधांचं पण व्यवस्थापन करता येतं, संपत्तीचं पण व्यवस्थापन करता येतं, आरोग्यासंबंधी ज्या समस्या असतील त्यांचं सुद्धा व्यवस्थापन करता येतं किंवा तुमच्या एज्युकेशनल पार्टचं पण व्यवस्थापन करता येतं. अरे बापरे! असं वाटलं हे काय चाललेलं आहे इकडे? काही गोष्टी तर डोक्यावरनं सुद्धा जात होत्या. पण असं वाटलं नाही, नाही. नक्की आपण बघूया, की हे हं. व्यवस्थापन करतायत म्हणजे काय? कधी पामेस्ट्री बघतायत, कधी ज्योतिषशास्त्र बघतायत, कधी वास्तूचा उल्लेख करतायत. एकूण काय आहे ना, ती जिज्ञासा जागृत झाली.